शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संग्रहालयातील कोनशिला त्वरित लावण्यात यावी मनसेची मागणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून व हस्ते 2022 ते 2017 या काळामध्ये गंगापूर रोडवरील सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संग्रहालयाचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। मनसेचा सत्ता काळ गेल्यानंतर पुन्हा एकदा या इतिहास संग्रहालयाचा कायापालट माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून या संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे। या संग्रहालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असून नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या ठेकेदाराला हे काम दिले त्या ठेकेदाराने राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झालेली कोनशिला काढून टाकल्याने मनसे पदाधिकारी संतप्त झाले। मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मुर्तडक, जिल्हा प्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी या संग्रहालयाला भेट देत महापालिका प्रशासन आणि ठेकेदाराचे विरोधात घोषणाबाजी केली आहे। ठेकेदाराने काढलेली कोनशिला त्वरित लावण्यात यावी अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। भाई दोनों बूम इधर खाना बताता ना मैं आहे ना, तो शॉट घेतोय फक्त इथे ते होते या ठिकाणं नाही या ठिकाणी सर्व ते बोर्ड होते। कोनशिला होती ती कोनशिला काढण्यात आली। तसं तर पाहिलं गेलं तर कायदा व सुव्यवस्थेला बिघडणारा हा कार्यक्रम आहे। कारण साहेबांच्या नावाने वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने हे शस्त्र संग्रहालय होतं आणि त्या शस्त्र संग्रहालयाचं त्यांनी त्या कोनशिलाच काढून टाकलेलं आहे पूर्ण। आमची मागणी एवढी आहे की आमच्या कोनशिला लावून द्या। आमची जी संकल्पना आहे ती संकल्पना लावून द्या। केलं होतं ना संकल्पना साहेबांची होती। हे आमच्या मनसेच्या सत्ता काळामध्ये हे सगळं काम झालं, संकल्पना होती आणि हे सर्व आता त्या ठेकेदारांनी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी संगनमत करून आमचं म्हणणं काय आमचा बोर्ड लावून द्या, हे नावं काढलेले लावून द्या। आमचं म्हणणं ते आमच्या हाताने सर्व उद्घाटन झालं ते समोर म्हणजे आमच्या सत्ता काळामध्ये विजय असो। राज साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमित साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। कोण म्हणतं करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतं करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतं करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो। आता आम्ही आमचं जे म्हणणं होतं की वंदनीय सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय याचं उद्घाटन 2012 ते 2015 या कालखंडामध्ये हे शस्त्र संग्रहालय तयार झालं। ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय या नावाने मोठं कोनशिला लावलेली होती। ती वंदनीय राजसाहेबांची संकल्पना म्हणून याचं उद्घाटन झालं। त्या काळचा मी महापौर होतो। माझ्या कारकिर्दीमध्ये हा सर्व कार्यक्रम झालेला आहे। आता हे उद्घाटन होतंय, हे गार्डनचं उद्घाटन होतंय, मोठ्या साहेबांच्या नावानेच होतंय। आमची छोटीशी मागणी आहे, आमचं जे कोनशिला होती ती कोनशिला पूर्वत बसून द्यावी। जिथे जिथे आमची संकल्पनेमधले जे साहेबांचे फोटो आमचं जे लावलेलं होतं ते परत लावून द्यावं। याचं कारण असं की ही संकल्पना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळातली आहे आणि ही संकल्पना महानगरपालिकेच्या पैशाची नाही आहे, ही CSR फंडातनं झालेली संकल्पना आहे। आपले पुण्याचे मोठे बिल्डर आहे सुर्वे म्हणून, त्यांच्या CSR निधीमधनं हा प्रचंड पैसा खर्च केला गेलेला आहे। शिकरे म्हणून मोठे बिल्डर आहे पुण्याचे, त्यांच्या CSR त्यांच्या कंपनीच्या CSR मधनं हे काम झालेलं आहे। आमची छोटंसंच निवेदन आहे, निवेदन याकरता का जे काम जर बोलण्याने होतंय
तर त्याच्याकरता आंदोलन करायची गरज नाही. आमचा बोर्ड लावून द्या. जी आमची संकल्पना आहे, आमच्या आता इकडे जे वंदनीय मोठ्या साहेबांचा फोटो आहे त्याच्यामध्ये आमची सर्वांची नावं आहे. त्या काळचा मी महापौर होतो. साहेब वंदनीय इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी ह्या सर्व शस्त्र संग्रहालयाला शस्त्र दिलेले आहे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की बा आमचं जे काही होतं ते पूर्ववत करून द्यावं आणि ह्या जे आत्ता ज्याचं उद्घाटन आहे ते वंदनीय या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या हाताने होत आहे आणि फार मोठी संकल्पना आहे ह्या गार्डनची. पण आम्ही फक्त जे केलेलं काम आहे त्याचे बोर्ड परत लावून द्यावे, कोनशीला परत लावून द्यावे, एवढंच आमचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकराजकारण न्यूज, नाशिक.